Hello everyone. Welcome you to Polity Simplified series of Gnandeep Academy. Today we'll study Article 11 of the Indian Constitution. Article 11, Article 11. बेसिकली आपण सध्या काय करतोय, सिटिझनशिपचे सगळे आर्टिकल्स पाहतोय. मग अशा वेळेस आपल्याला लक्षात येतं की फक्त प्रोव्हिजन्स दिलेत, पण समजा लेट अस से इफ एनी क्वेश्चन अराइजेस, who shall have the upper hand in the matters of acquisition of citizenship or termination of citizenship. म्हणजे उद्या जर हा प्रश्न उभा राहिला की सिटिझनशिपच्या बाबतीत अप्पर हँड कुणाला असेल, म्हणजे सिटिझनशिप अक्वायर करताना आणि सिटिझनशिप सोडून देताना हु विल हॅव अप्पर हँड, म्हणजे एक्झिक्युटिव्हला असेल का लेजिस्लेचरला असेल की ज्युडिशरीला असेल की आणखीन कुणाला किंवा एखादा ऑथॉरिटी त्यासाठी बनवली गेली आणि त्याला अप्पर हँड असेल. म्हणजे थोडक्यात काय आहे, सिटिझनशिप बद्दलचे प्रोव्हिजन्स रेग्युलेट करण्याबाबतचा अप्पर हँड कुणाला असेल, हु शॅल बी दी सुप्रीम ऑथॉरिटी. बेसिकली लक्षात घ्या, कॉन्स्टिट्यूशनल सुप्रीमेसी इज देअर. सो कोणी जरी ऑथॉरिटी बनवली तरी त्या प्रत्येक ऑथॉरिटीने कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्सला नजरेसमोर ठेवूनच या ठिकाणी प्रोव्हिजन्स करायला हवे. त्या प्रोव्हिजन्सला, कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्सला कुणीही व्हायोलेट करू शकत नाही, कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्सला कुणीही बायपास करू शकत नाही. हे पक्क लक्षात ठेवायचं. म्हणजे कोण, कॉन्स्टिट्यूशनचे प्रोव्हिजन्स सुप्रीम असतील, पण व्हॉट आफ्टर कॉन्स्टिट्यूशन. तर इथे एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, पक्क लक्षात घ्या. सिटिझनशिपचे लॉज करत असताना हु विल हॅव अप्पर हँड, हु विल बी दी सुप्रीम ऑथॉरिटी. तर कॉन्स्टिट्यूशन नुसार पार्लमेंट विल बी दी सुप्रीम ऑथॉरिटी फॉर रेग्युलेटिंग ऑल सिटिझनशिप लॉज. सो पार्लमेंटला अप्पर हँड असणार आहे. व्हॉट इज पार्लमेंट? इट इज लेजिस्लेटिव्ह ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इट इज लॉ मेकिंग ऑर्गनायझेशन ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मग आर्टिकल 11 काय म्हणतं? पार्लमेंट टू रेग्युलेट दी राईट ऑफ सिटिझनशिप बाय लॉ. म्हणजे पार्लमेंट काय करणार, सिटिझनशिप बद्दलचे जे सगळे अधिकार आहेत, जे सगळे राईट्स आहेत त्यांना रेग्युलेट करेल. सो पार्लमेंट रेग्युलेट करेल सगळे सिटिझनशिपचे राईट, मात्र कशा मार्फत? बाय मेकिंग अ लॉ. सो लक्षात घ्या, 3 गोष्टी. पार्लमेंटला सिटिझनशिपचे राईट्स रेग्युलेट करण्याचा अधिकार आहे, बट वाईल रेग्युलेटिंग दी सिटिझनशिप राईट, Parliament will make what? Parliament will make law. So parliamentary law will have upper hand in the case of regulating citizenship of the people. आता हे काय म्हणतं पहा, nothing in the foregoing provisions of this part. म्हणजे काय, सध्या आपण जे डिस्कस करतोय सिटिझनशिप बद्दल, फोरगोईंग म्हणजे काय की ज्यावर आपण सध्या चर्चा करतोय, नथिंग इन द फोरगोइंग प्रोव्हिजन्स ऑफ दिस पार्ट, या पार्ट मध्ये सध्या आपण जे सगळ्यात चर्चा करतोय, शॅल डिरोगेट फ्रॉम द पॉवर ऑफ पार्लमेंट. म्हणजे हे सगळा जो पार्ट आहे हा पार्लमेंटच्या पॉवरला व्हायोलेट करणार नाही, डिरोगेट करणार नाही. टू मेक एनी प्रोव्हिजन, एखादी तरतूद करणं विथ रिस्पेक्ट टू ऍक्विजिशन अँड सेकंड पार्ट काय, टर्मिनेशन ऑफ द सिटिझनशिप अँड ऑल अदर मॅटर्स. इथं अदर मॅटर वापरला, याचा अर्थ काय की स्कोप कसा आहे, अनलिमिटेड आहे. अदर मॅटर्स रिलेटिंग टू सिटिझनशिप. खूप इंटरेस्टिंग आहे, लँग्वेज बघा किती इंटरेस्टिंग आहे. सो सध्या आपण जे सध्या डिस्कस करतोय आर्टिकल 5, 6, 7, 8, 9, 10 याबद्दल आपण जे डिस्कस करतोय हे पार्लमेंटच्या राईट्सला डिरोगेट करणार नाही, पार्लमेंटच्या लॉजला एलिनेट करणार नाही, पार्लमेंटच्या लॉजला व्हायोलेट करणार नाही. कशापासनं? तर पार्लमेंटचा राईट टू मेक प्रोव्हिजन्स रिगार्डिंग ऍक्विजिशन ऑफ सिटिझनशिप, पार्लमेंटचा राईट रिगार्डिंग मेकिंग प्रोव्हिजन फॉर टर्मिनेशन ऑफ सिटिझनशिप. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, पार्लमेंटचा सिटिझनशिप बाबतचा इतर कोणताही अधिकार, कारण यांनी शब्द का वापरला अदर. अदर म्हणले की मला सांगा स्कोप लिमिटेड होतो का अनलिमिटेड होतो? अनलिमिटेड, कारण अदर शब्द डिफाईन केलेला नाहीये ना. म्हणजे सिटिझनशिप अक्वायर करणं, सिटिझनशिप टर्मिनेट करणं किंवा सिटिझनशिपच्या बाबतीत कोणतंही इतर प्रोव्हिजन जे पार्लमेंटला करायचंय, याला सध्या सिटिझनशिपच्या पार्टमध्ये आपण जे डिस्कस करतोय हे व्हायोलेट करणार नाही. पार्लमेंट शॅल बी द सुप्रीम ऑथॉरिटी इन डिसाइडिंग द मॅटर्स रिलेटिंग टू सिटिझनशिप विदिन द बाउंड्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. पार्लमेंट जरी सुप्रीम ऑथॉरिटी असली तरी अल्टिमेट सुप्रीमेसी कुणाकडे आहे? कॉन्स्टिट्यूशनकडे आहे. तुम्ही कॉन्स्टिट्यूशनची अल्टिमेट सुप्रीमेसी व्हायोलेट करू शकत नाही. थँक्यू.